18 तारखेला जो मानवत तालुक्यामध्ये हमदापूर येथे जो रमेश गायकवाड या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झालाय, तो प्राणघातक हल्ला म्हणजे जीव घेण्या इतपत होता। त्याच्यामध्ये लहान लहान बालके, वयोवृद्ध, काही ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्ती पण आहेत, त्यामध्ये महिला पण आहेत। त्यांना धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। बहुजन पॅंथरतर्फे आम्हाला आमच्या माननीय संस्थापक अध्यक्ष निशाताई गणेशराव बचुटे यांनी आदेश पारित केले की तुम्ही संबंधित जाऊन भेट द्या, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा। प्रशासनाने यावरती जर कठोर भूमिका घेऊन जर आरोपीला तात्काळ अटक नाही केलं, त्यांना कठोरात कठोर शासन नाही दिलं, तर पूर्ण बहुजन पॅंथर सेनेतर्फे परभणी बंदचा आम्ही इशारा देतोय। घटनेला आता कमी 3 दिवस झालेत। 3 दिवस होऊन त्यामध्ये फक्त आजपर्यंत फक्त 8च आरोपी अटक आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत अजून मोकाटच फिरतायत। तरी प्रशासनाने त्याच्यावर काही ऍक्शन घेतले नाही। ऍक्शन मोडवर येऊन त्यांनी आरोपीला 24 तासाच्या आत अटक करायचा आम्ही इशारा देतोय, अन्यथा आम्हाला परभणी बंद करण्याचा इशारा आम्ही सरळ संबंधित कलेक्टर, संबंधित एसपी यांना देतोय। 18 तारखेला जे मानवत तालुक्यामध्ये हमदापूर येथे जातीवादी लोकांनी जे दंगल घडून आणण्याचं काम जे केलंय, मला असं वाटतंय की प्रशासन आणि एसपी कलेक्टर मला तरी वाटतंय की हे झोपलेत काय की। कारण याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्या वेळेस ह्या घराण्यावर जो हल्ला झालेला आहे, हल्ला जे असा झालेला आहे की कमीत कमी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन यांच्यावर हल्ले केलेत आणि हल्ले झालेले असे प्रकरण आहेत की त्यांच्यावर झेंडा प्रकरणामध्ये 2017 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। 2022 मध्ये दंगली प्रकरण जयंतीच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि आत्ताचा जे प्रयत्न केला त्यांनी जीवे मारण्याचा, मला तरी असं वाटतंय की त्यांनी जाणीवपूर्वक हमला केलेला आहे। आणि मानवत तालुक्यामध्ये जे आजपर्यंत 5 वेळेस जे त्यांनी जे हल्ले केलेत, मला असं वाटतंय याच्यामध्ये घोरबांड जे जातीवादी आहे त्याचाच नातलग मानवतमध्ये PI आहे, API आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली हे जे सर्व जे व्हायलंय तर हे कुठतरी थांबायला पाहिजे। अन्यथा आमची पॅंथर बहुजन सेना उद्याच्याला आक्रमक होऊन ह्या 8 जणांना जर अटक नाही केली तर निषेध जाहीर करणार आहे। बहुजन पॅंथर तर्फे आमचा जाहीर निषेध आहे।